काल नागशेन वनामध्ये रिपब्लिकन सेनेचा मेळावा म्हणा किंवा सभा म्हणा, आदरणीय नेते आनंदरावजी आंबेडकर साहेब यांच्या कार्याची पोहोच पावती समाजापर्यंत पोहोचली पाहिजे म्हणून काल त्यांचा औरंगाबाद येथे सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. प्रचंड गर्दी होती. महाराष्ट्रातल्या सगळ्याच जिल्ह्यातली खरं तर मॅक्झिमम लोक आलेलीच होती आणि बरीचशी आलेलीही नव्हती. हॉल पूर्णपणे गच्च भरला होता. त्या ठिकाणी आयोजकांनी ज्या पद्धतीनं नियोजन केलं होतं त्याबद्दल त्यांचं अभिनंदनच करायला पाहिजे, त्यात दुमत नाहीये. पण काल नागशेनवन येथे झालेल्या सत्कार समारंभाला उत्तर देताना आदरणीय आनंदराज आंबेडकर यांनी आम्ही राजकारणामध्ये का उभं राहिलोय याचं विश्लेषण केलेलं पाहायला मिळतं. बऱ्याच लोकांना राजकारणामध्ये जाऊन उमेदवार निवडून आणायचे असतात, त्यांच्या पक्षाची सत्ता आणायची असते. सत्ता आणल्याच्या नंतर सत्तेच्या माध्यमातून मलिंदा जमा करायचा असतो आणि त्या मलिंद्याच्या माध्यमातून एक राजकीय भांडवलदार वर्ग तयार करण्यासाठी त्यांना काम करायचं असतं आणि त्या भांडवलातून सत्ता आणि सत्तेतून भांडवल या पलीकडं राजकीय लोकांच्या जीवनाचं दुसरं कुठलंही उद्दिष्ट नसतं. पण काल आनंदराज आंबेडकर यांनी त्यांचं जे फक्त 15 मिनिटाचं जे भाषण त्यांनी केलं, त्या 15 मिनिटाच्या भाषणामध्ये आनंदराज आंबेडकर यांनी त्यांना राजकारणामध्ये रस का आहे, ते पॉलिटिकल निर्णय का घेतला, त्यांनी राजकीय पक्ष त्यांनी का काढला, यावर अतिशय मार्मिक आणि मनाला छेद करणारं वाक्य आनंदराज आंबेडकर साहेबांनी केलं. त्यामुळे ते असं म्हणाले की बौद्ध धम्माला भारतामध्ये राजाश्रय मिळाला याचं कारण चक्रवर्ती सम्राट अशोक होता. चक्रवर्ती सम्राट अशोकाकडे राजकीय सत्ता आली म्हणून अशोकाला त्याचं साम्राज्य संपूर्ण आशिया खंडामध्ये पसरवता आलं आणि अशोकाने त्याच्या साम्राज्यासोबत, त्याच्या राजसत्तेसोबत बुद्धाच्या धम्माला राजाश्रय दिला आणि बुद्धाच्या धम्माचा प्रचार आणि प्रसार केला. राजसत्ता ही कशासाठी असली पाहिजे तर राजसत्ता ही लोकांमध्ये नीतिमूल्य तयार करण्यासाठी, नीतिमत्ता तयार करण्यासाठी, नैतिकता तयार करण्यासाठी आणि लोकांना लोकांचं कल्याण साधण्यासाठी रक्ताचा एकही थेंब न सांडता राजसत्ता आवश्यक असती, असं आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेबांनी त्यातून सांगितलं. यात सगळ्यात महत्त्वाची बाब अशी आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचे आम्ही वाहक आहोत, वारसदार आहोत, त्यांची आम्ही चळवळ चालवतो म्हणून ढोंग करणारी लोक कमी नाही आहेत. पण आम्हाला बुद्धाचा धम्म या देशाचा राजधर्म बनवायचा आहे आणि त्यासाठी आम्हाला चक्रवर्ती सम्राट अशोकाचं राजसत्ता, सम्राट अशोकाला अभिप्रेत असणारी राज्य व्यवस्था इथं निर्माण करायची आहे असं ठणकावून सांगणारा एकच नेता आणि ते म्हणजे आनंदराज आंबेडकर साहेब. खरं तर आजच्या काळामध्ये फुले, शाहू, आंबेडकर, शिवाजी महाराज, अण्णाभाऊ साठे, गाडगे महाराज अशा अनेक समाजसुधारकांच्या गर्दीमध्ये चक्रवर्ती सम्राट अशोक विसर पडलेला असताना अशोकाबद्दल तेही नागशेन वनामध्ये जाऊन मिलिंदाच्या ज्ञान सावलीमध्ये बोलण्याचं धाडस आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेबांनी काल केलं. त्याबद्दल मला त्यांचं खरंच अभिनंदन आणि कौतुक करावंसं वाटतंय. सत्ता येईल, सत्ता जाईल. सत्ता येणे आणि जाणे हा फार मोठा भाग नाही. पैसा येतो, पैसा जातो, विकास कामासाठी निधी मिळतो, तो खर्च होतो. पण ज्या व्यक्तीला माझ्या पूर्वजांचा धर्म जिवंत ठेवण्यासाठी काम करण्याची इच्छा आहे ना, तो राजकीय व्यक्ती आयुष्यामध्ये यशस्वी झाल्याशिवाय राहूच शकत नाही. कारण तो बाबासाहेब आंबेडकरांचा वंशज आहे, तो चक्रवर्ती सम्राट अशोकाचा वंशज आहे, तो बुद्धाचा वंशज आहे आणि म्हणून बुद्धाच्या धम्माला राजाश्रय निर्माण करण्यासाठी
या देशातली राजकीय सत्तेमधील जो आपला सहभाग आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. ही भूमिका आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेबांनी कालच्या नागशेनवन येथील सभेमध्ये मांडलेली आहे. आणि ही भूमिका आजपर्यंत स्वतःला दलित म्हणून घेणाऱ्या, आंबेडकरी म्हणून घेणाऱ्या, रिपब्लिकन म्हणून घेणाऱ्या कुठल्याही नेत्याला मांडता आली नाही. हे त्याचं दुर्दैव आहे आणि दुःखसुद्धा आहे. या दुःखावर एकच उपाय आहे आणि ते म्हणजे आनंदराज आंबेडकर. आपण फक्त राजकारणामध्येच जात नाही आहोत, तर आपण आपल्या राजकीय अस्तित्वासोबत सांस्कृतिक अस्तित्व सुद्धा जपण्याचा प्रयत्न करतोय. हा संदेश देण्याचा मार्ग, हा संदेश देण्याचा प्रयत्न कालच्या सभेतून आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेबांनी केलेला आहे. बुद्धाचा धम्म, त्याचा संघ, अशोकाचं साम्राज्य, अशोकाची धम्मनिष्ठा, बाबासाहेब आंबेडकरांची धम्मनिष्ठा ही जोपर्यंत तुमच्या राजकीय आयुष्यामध्ये प्रभाव पाडणार नाही तोपर्यंत तुम्ही बुद्धाचे, बाबासाहेब आंबेडकरांचे आणि चक्रवर्ती सम्राट अशोकांचे वंशज होऊच शकत नाही. ही भूमिका काल आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेबांनी मांडली. बुद्धाच्या धम्माला राजाश्रय देण्यासाठी आम्ही राजकीय भूमिका घेत आहोत ही भावना काल त्यांनी व्यक्त केली, ज्यामुळं खरं तर माझं मन गहिवरून आलं होतं. आजपर्यंत अशोकाला पूर्णपणे विसरून गेलेल्या लोकांना आज आनंदराज आंबेडकर साहेबांनी काल अशोकाची आठवण करून दिली, बुद्धाच्या धम्माची आठवण करून दिली. आणि राजसत्ता ही धर्माचं रक्षण करण्यासाठी असते, हा सुद्धा संदेश आनंदराज आंबेडकर यांनी दिला. राजसत्तेचा उपयोग फक्त आपली पोटाची खळगी भरण्यासाठी नसून तो धर्म, संस्कृती आणि देश टिकवून ठेवण्यासाठी असतो, लोककल्याणासाठी असतो. असाच संदेश काहीसा काल आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेबांनी दिला.